उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, मवियाच्या पुढच्या रणनीती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजून कोणतीच आघाडी झाली नाही, संजय राऊतांचं मोठं विधान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, घटक पक्षांसोबत चर्चा करू, जयंत पाटलांची माहिती। एकनाथ शिंदेंकडून गोगावले आणि भुसेंच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या तक्रारींची दखल, शिंदेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, त्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती, पालकमंत्रीपदाच्या स्थगितीची इनसाइड स्टोरी। एवढी वर्ष काम केल्यानंतर काहीतरी अपेक्षा असतातच, पालकमंत्रीपदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं काय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची राष्ट्रवादीची भूमिका, पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यामुळे फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्यावर तोडगा निघेल, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची एबीपी माझाला माहिती। रायगडमध्ये आमचे 3 आमदार असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची मागणी केली होती, गुलाबराव पाटलांची माहिती। देवेंद्र फडणवीस परत आल्यावर यावर नक्की तोडगा निघेल, गुलाबरावांनी व्यक्त केला विश्वास। पालकमंत्रीपदासाठी हावरटपणा सुरू, आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका, तर जाळपोळ करून पालकमंत्रीपद मिळत असेल तर चुकीचं, रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून आदित्य ठाकरेंचा टोला। 26 जानेवारीला रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण होणार। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतचा वाद मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतरच सुटण्याची शक्यता। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार, राहुल शेवाळेंचं भाकीत, ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा शेवाळेंचा दावा। बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलिसच जबाबदार, न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर, आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद। माझ्या मुलानं गुन्हा केलाच नव्हता, त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला गेला, अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया। अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर कुणी करायला लावला आणि कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला, अनिल देशमुख यांचा सवाल। अक्षय शिंदेचा एन्काउंटर खोटा होता, मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर केला, हा एन्काउंटर नाही तर हत्या आहे, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। ठाणे पोलीस फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करत असल्याची ही टीका। अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेकच असणार, शाळा मालकाच्या काही गोष्टी अक्षय शिंदेला माहिती असतील म्हणून त्याचा एन्काउंटर केला गेला असेल, जयंत पाटलांचा दावा। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये इमारतीतून तसंच घटनास्थळावरून आरोपी शेहजादचे 19 फिंगरप्रिंट सापडल्याची सूत्रांची माहिती, जिना, खिडकी आणि सदनिकांवर सापडले हातांचे ठसे। सैफवर हल्ला करणारा आरोपी शेहजाद कुस्तीपटू, बांगलादेशमध्ये जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर खेळायचा कुस्तीपटू असल्यामुळे शेहजाद सैफसोबतच्या झटापटीत वरचढ ठरला, बेरोजगार असल्यामुळे शेहजाद भारतात घुसला। अभिनेता सैफ अली खानला येत्या 1-2 दिवसांमध्ये डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांची माहिती। येत्या 30 जानेवारीला मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडणार, सकाळी 10 वाजता मेळाव्याला होणार सुरुवात, मेळाव्याला राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार। बीड परभणीतील घटनांच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईमध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा, मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायासाठी 25 जानेवारीला मुंबईमध्ये जन आक्रोश मोर्चा, आंदोलकांनी घेतली शरद पवारांची भेट। मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळानं सह्याद्री अतिथीगृहावर घेतली रामदास आठवलेंची भेट, मुंबईत होणाऱ्या मोर्चाला रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा जाहीर। कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 4 बांगलादेशी महिलांवर कारवाई, या महिला देहविक्री करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न, त्यांच्याकडे भारतीय असल्याचे पुरावे नसल्यामुळे चौघींनाही अटक। धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये रेल्वेच्या जमिनीवर रेल्वे क्वार्टर्स उभारण्यास मुंबई महापालिकेकडून मंजुरी, परवानगीनंतर कामाला सुरुवात होणार। ठाणे बोरिवली ट्विन टनेलचा मार्ग मोकळा, बोरिवलीतील भूसंपादन पूर्ण, जागा MMRD कडे हस्तांतरित। प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईसाठी मुंबई महापालिकेची वॉर्ड स्तरावर आजपासून विशेष मोहीम,
नियम भंग करणाऱ्यांना तत्काळ दंड बसण्याची शक्यता. नवी मुंबईत शनिवारी कोल्ड प्ले कॉन्सर्टनंतर प्रेक्षकांनी केलेला 100 टन कचरा एका रात्रीत स्वच्छ. शोसाठी जवळपास 65 ते 70 हजार तरुणाईची उपस्थिती. घरात काम करणाऱ्या महिलेनं चुकून कचऱ्यामध्ये फेकली कोल्ड प्ले कॉन्सर्टची तिकीटं. प्राची सिंग या तरुणीनं पोस्ट शेअर करत सांगितली कथा. अंबरनाथमध्ये दुचाकीवरून जात असलेल्या महिला डॉक्टरला भरधाव कारनं उडवलं. अपघातामध्ये महिला गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. फरार कार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू. डोंबिवलीच्या सोनारपाडा गावामध्ये पार पडली बैलांची झुंज. स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. स्पर्धेसाठी सुमारे 8 लाखांचं बक्षीस. भंडाऱ्यामध्ये पंचायत समिती निवडणुकांमध्ये 4 ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची सरशी, तर 3 पंचायत समितींवर काँग्रेसचा झेंडा. गोंदिया जिल्ह्यातील 7 पंचायत समितीवर भाजपचा झेंडा, तर फक्त एका ठिकाणी काँग्रेसचा यश. भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा. शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये जनाक्रोश मोर्चा. संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी. अकोल्यातल्या जनाक्रोश मोर्चामध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख सहभागी. मुंडे मंत्रिपदावर राहिले तर त्याचा फायदा वाल्मिक कराडला होईल, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यावा. नितीन देशमुखांची मागणी. गोंदियामध्ये 2019 साली दाखल गुन्ह्यातील आरोपीला रेल्वे पोलिसांनी केली अटक. बिहार पोलिसांच्या मदतीनं नेपाळच्या दुर्गम भागातून आरोपीला शोधून काढलं. कराड दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेले भाजप आमदार अतुल भोसलेंच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाणांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप. सांगलीच्या विटेतील शासकीय निवासी शाळेतील 23 मुलांना जेवणातून विषबाधा. विटा ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दरेगावामध्ये प्रशासनासोबत बैठक. दरेगावामध्ये पर्यटन विकास आराखड्यामध्ये नेमकं काय पर्यटन असणार याबाबत घेतला आढावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.